तर म्हणायचं मला फक्त इतकंच आहे की हे जे पुढारलेले लोक आहेत म्हणजे फायनान्शियली बिझनेसमॅन, सेलिब्रिटी किंवा मिनिस्टर्स किंवा गव्हर्नमेंट अधिकारी वगैरे या लोकांची मेंटॅलिटी आहे ना तुम्ही कधीतरी बघा. तर ही लोक ना मित्रांनो अशाच गोष्टीकडे फोकस करतात ना जेणेकरून तिथून त्यांना प्रॉफिट होतं. म्हणजे स्पेशली मी या जनरेशनला सांगतोय आपण पण ह्याच गोष्टीकडे फोकस करायचं ना की आपल्याला तिथून अर्निंग झाली पाहिजे. आपण अशा गोष्टीकडे लक्ष बिलकुल नाही द्यायचं किंवा अशा गोष्टीला बिलकुल नाही सपोर्ट करायचा की जेणेकरून तिथून आपल्याला नुकसान झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी हा झेंडा हातात घेणार, मी तो झेंडा हातात घेणार, फायनली मला काहीतरी माझ्या समाजासाठी केलं पाहिजे वगैरे. इट्स ओके, तुम्ही या गोष्टी करा, पण फर्स्ट ऑफ ऑल तुमचं कुटुंब सांभाळून या गोष्टी करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही राजकारणी लोक असतात त्यांच्या पाठीमागे बिलकुल तुम्ही फिरू नका. हां, जर तो राजकारणी जर समाजासाठी खरंच काहीतरी चांगलं करत असेल तर तुम्ही नक्की त्यांना सपोर्ट द्या. आता विनाकारण मी सरपंचाच्या मागे फिरतोय, मी झडपीच्या मागे फिरतोय, मी MLAच्या, मी MP च्या मागे फिरतोय वगैरे या अशा काही गोष्टी करू नका. याच्यामध्ये तुमचा वेळ जाणार आहे, श्रीमंत ते लोक होणार आणि ते त्यांची जी गादी आहे ती लिडरशिप आहे ती त्यांच्या मुलांनाच देणार आहे. म्हणजे याला नेपोटिझम आपण बोलतो. तसं तुम्ही काय करू नका. आपला फोकस आपल्या फॅमिलीकडे पाहिजे आणि आपली जी प्रोग्रेस आहे ती कशी झाली पाहिजे त्या गोष्टीकडे आपला फोकस पाहिजे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नाही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.